आयुष्य जगत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी फेस करत असताना आपला जो सेल्फ कॉन्फिडन्स असतो ना, तो फार महत्त्वाचा असतो असं मला वाटतं. आणि तो जर व्यवस्थित असेल, आपल्याला एखाद्याशी नीट बोलता येत असेल, एखादी परिस्थिती नीट हाताळता येत असेल, तर आपण ना त्या सगळ्या एखाद्या वेळेला जर आपल्याला आपल्या आयुष्यात एखादा प्रॉब्लेम आला, तर त्या सगळ्या परिस्थितीत आपण छान प्रकारे बाहेर पडू शकतो. तर आपला जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो दिवसेंदिवस जास्त आपण कसा चांगला करू शकतो, कसा ग्रो करू शकतो, तेच मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी मानसी. तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर चला आजचा हा व्हिडिओ पाहूयात, जो की खास करून मी माझ्या महिला मैत्रिणींसाठी डिझाईन केला आहे आणि त्यानुसार मी काही पॉईंट्स लिहिले आहेत तिथे की काही गोष्टी मिस व्हायला नको, काही चुकायला नको, म्हणून मी असं सगळं व्यवस्थित लिहून काढलं आहे. एक स्क्रिप्ट केली आहे, म्हणजे फक्त पॉईंट्स लिहिले आहेत आणि जे माझे पर्सनल अनुभव आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे ना, तो दिवसेंदिवस वाढवा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात छान मस्त ग्रो व्हा. म्हणजे ग्रो होणं म्हणजे काय, की एखाद्या वेळेला जर तुमच्या आयुष्यात काहीतरी अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली किंवा तुम्हाला कुठेतरी छान असं एखाद्या गोष्टीला सामोरं जायचं आहे, छान सामोरं म्हणजे एखादं कॉन्फिडंटली बोलायचं आहे. समजा तुम्हाला सांगितलं की इथे 10 लोक जमली आहेत, आता तू तुझं म्हणणं मांड, तर तुम्हाला ते मांडता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी ना अशा एका दिवसात होत नाही, आपण त्या हळूहळू शिकत जातो. आणि बाय प्रोफेशन मी ॲक्टर आहे, पण तरीही मला हा जो माझा सेल्फ कॉन्फिडन्स आहे ना, तो माझा पहिला होता, असं नाही की नव्हता, पहिला होता, पण तो आता एक 100 नाही तर 1000 पटीने वाढलाय. का तर मी त्या गोष्टी माझ्या आयुष्यात आत्मसात केल्या, काही गोष्टी अनुभवातून शिकली, काही गोष्टी मी स्वतःहून शिकली की नाही मला ह्या गोष्टी केल्या पाहिजे. तर हा सगळा जो अवेअरनेस आहे ना, तो कधी कधी काय होतं, आपल्याला माहीत असतं पण तेवढंसं आपण ते इफेक्टफुली करत नाही. पण एखादी जर आपली समोरची मैत्रीण करते तर मग असं वाटतं, अरे मी पण केलं पाहिजे, मला पण ह्या गोष्टी आल्या पाहिजे. तर आपण काय करू शकतो आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. या सेल्फ कॉन्फिडन्सच्या जर्नीमधला जो पहिला भाग असतो ना, तो आपल्याला स्वतःवर केंद्रित करायचा असतो. म्हणून तुम्ही स्वतःला विचारा की हू आय एम, मी कोण आहे. जर तुम्हाला हाच प्रश्न दुसऱ्याने विचारला की तुम्ही कोण आहात, किंवा चला एखादी आपली मैत्रीण आपल्याला भेटली, खूप दिवसाने भेटली, खूप वर्षाने भेटली, तर आपण तिला विचारतो, काय ग, कशी आहेस, काय करतेस सध्या. तर ती जर वर्किंग असेल तर ती अगदी कॉन्फिडेंटली सांगेल की हां मी वर्किंग आहे, मी या ठिकाणी जॉब करते, किंवा माझं पार्लर आहे, मी ब्युटिशियन आहे, मी अजून काही करते. तिचं काही वेगळा बिझनेस असेल, काही असेल, तर ती ठामपणे सांगते. का तर तिचा तो कॉन्फिडन्स थोडाफार अनुभवातून आलेला असतो, कारण ती रोज ऑफिसला जाते, ती नवीन नवीन लोकांना भेटते, किंवा मग तिचं काही नाही काहीतरी 4 माणसात काम असतं. पण काही वेळेला अशाही स्त्रिया असतात ज्या ऑफिसला जातात, वर्किंग असतात, पण तरीही त्यांच्याकडे तेवढा कॉन्फिडन्स नसतो बोलण्याचा. तर तुम्हाला ते ठामपणे सांगता आलं पाहिजे की हां मी वर्किंग आहे, मी या ठिकाणी जॉब करते, मला अमुक सॅलरी आहे, आणि जे काही असेल ते तुमची जी बेसिक आपली जी ओळख असते ना, ती आपल्याला सांगता आलं पाहिजे. पण हाच प्रश्न जर मी माझ्या एखाद्या हाऊसवाईफ मैत्रिणीला विचारला, तर तिलाही तेवढ्याच कॉन्फिडन्सपणे ते सांगता आलं पाहिजे की हो मी होममेकर आहे, मी माझं घर सांभाळते, माझ्या घराला वेळ देते, मी माझ्या लोकांना छान छान खायला बनवून घालते, किंवा मग माझ्या मुलांवर छान संस्कार करते, माझी मुलं लहान आहेत, सासू-सासरे आहेत, बऱ्याच गोष्टी असतात की आपण नाही बाहेर जाऊन काही काम करू शकत. त्यामुळे घराला वेळ देणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही हाऊसवाईफने असं काहीतरी असं स्वतःवर बर्डन असल्यासारखं घेऊन की हां मी आता घरातच आहे, नाही मी काही करत नाही, मी घरीच असते, असं अजिबात उत्तर देऊ नका. तुमच्या बोलण्यामध्ये तो कॉन्फिडन्सपणा असला पाहिजे. हो मी होममेकर आहे, मी हाऊसवाईफ आहे, मी माझ्या पूर्ण घराला सांभाळते. आता जर तुम्ही तुमच्या घराला सांभाळलं नाही आणि बाहेरून कोणीतरी एखादी व्यक्ती तुम्ही तुमच्या घराला सांभाळण्यासाठी ठेवली, म्हणजे साधारण एक ताई ठेवल्या की माझी घरकामाला, मदतीला, भांडी कपडे लादी जे काही असेल ते कामं करायला, तर त्या हाऊस हेल्पला तुम्हाला जर पैसे द्यावेच लागतील ना, तेच पैसे तुम्ही वाचवताय, याचा अर्थ तुम्ही तुमच्या घराला छान प्रकारे सांभाळताय. तर ही गोष्ट ही प्राऊडली सांगण्याची गोष्ट आहे की हो मी होममेकर आहे आणि मी माझं काम छान प्रकारे करते. तर हा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये असला पाहिजे. नाहीतर बऱ्याच अशा लोक असतात जे अशा सांगतात की नाही मी घरीच असते, मी काही नाही करत. तर नका असं सांगू. तुम्ही खूप मोठी जबाबदारी पार पाडत आहात की तुम्ही तुमच्या घराला सांभाळताय. तुम्ही तुमचा जो महत्त्वाचा वेळ आहे, महत्त्वाची आयुष्यातली जी वर्ष आहेत ती तुम्ही तुमच्या घरासाठी देतायत, तुमच्या मुलांसाठी देतायत, तुम्ही तुमच्या माणसांसाठी देतायत. त्यामुळे ही गोष्ट खूप प्राऊडली सांगण्यासारखी आहे. तर हा होता आजचा आपला पहिला पॉईंट, जो आपल्या सेल्फ कॉन्फिडन्समध्ये असलाच पाहिजे.
आता दुसरा पॉईंट आपण डिस्कस करूया, तो म्हणजे आपल्याला एखादा छंद असला पाहिजे. छंद मीन्स तुम्हाला तुमची आवड जोपासता आली पाहिजे. चला की आपल्याला काहीतरी डान्स यायचा पहिला, किंवा आपल्याला छान चित्र काढायला यायचं, मला गाणं म्हणायला यायचं. तर त्या सगळ्या गोष्टी आहे ना, तर आपण आपलं काम आणि जे काही आपलं पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य आहे ते सांभाळताना आपला एखादा छंद आपल्याला तो जपता आला पाहिजे, जोपासता आला पाहिजे. आणि जर त्यातून एखादं आपल्याला अर्निंग करता आलं, 4 पैसे कमावता आले, तर ते असं म्हणतात ना की सोन्याहून पिवळं. म्हणून जर तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी असा एखादा छंद असेल आणि तुम्हाला त्या गोष्टी छान असं करता येत असतील, किंवा आता चला काळाच्या ओघात तुम्ही ते विसरला असाल, म्हणजे तुम्ही पहिलं छान गाणं गायचा पण आता तुम्हाला तेवढं ते येत नाही का, तर रियाज नाही आहे. मग तुम्ही परत एखाद्या जवळच क्लास, म्हणजे गाण्याचा क्लास वगैरे असेल, कोण शिकवत असेल तर शिकायला जा. किती वेळ लागतो? 1 ते 2 तास. किंवा मग ऑनलाईन बऱ्याच गोष्टी आहेत आता, तर त्या बघा. कोणाला छान योगा करता येत असेल, किंवा मग अजून काही गोष्टी असतील ज्या आपण आपला छंद म्हणून ज्या जोपासलेल्या, की मला आवडतं, मला नाचायला आवडतं, किंवा अजून काही कुकिंग करायला आवडतं, कोणाला छान छान पदार्थ बनवून खायला घालायला आवडतात, बेकरी प्रोडक्ट्स बनवायला आवडतात. असे बरेच छंद असतात माणसांचे. पण तो छंद जोपासा. तुम्हाला जे काही आवडतं ना, ते भले तुम्ही त्याचं तुम्हाला त्यातून मोबदला नाही मिळाला, तर तुमच्या मनाला जो आनंद मिळतोय, तुम्हाला ते करून छान वाटतंय, तर तुम्ही नक्कीच एखादा छंद जोपासला पाहिजे, जेणेकरून तुम्ही तुमचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे ना, तो अजून छान प्रकारे डेव्हलप करू शकता. तर आता या सेल्फ कॉन्फिडन्स जर्नीमधला तिसरा पॉईंट पाहूया, तो म्हणजे की तुम्ही नेहमी अपडेट असलं पाहिजे. अपडेट म्हणजे काय, की तुमच्या आजूबाजूला जे काही चाललंय ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे सोशली आजूबाजूला काय चाललंय, राजकारणा रिलेटेड आपल्या आजूबाजूला काय चाललंय, महाराष्ट्रामधली राजकारणाची स्थिती काय आहे, किंवा मग देशात काही गोष्टी चालल्या आहेत का, ज्या की खूप अशा ठळक अशा आहेत, किंवा मग अजून काही गोष्टी. म्हणजे अपडेट, एखादं काहीतरी नवीन बाजारामध्ये स्किल आलंय, समजा मोबाईलमध्ये एखादं फीचर आलंय, तर तुम्हाला ते हाताळता आलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातली बेसिक माहिती तरी तुम्हाला पाहिजे. ॲडव्हान्स नाही तुम्हाला तेवढं समजत आहे, पण बेसिक ज्या गोष्टी असतात, म्हणजे बँकेतल्या काही बेसिक गोष्टी असतील, मोबाईलमधल्या काही बेसिक गोष्टी असतील, किंवा मग एखादं नवीन काहीतरी कुठेतरी चालू झालंय तुमच्या आजूबाजूला, तर तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे. नाहीतर उद्या उठून जर तुम्हाला तुमची मुलं असं बोलली, अरे मम्मी तुला तर काहीच येत नाही, तुला तर काहीच माहिती नाही, तर तुम्हाला ते खूप असं गिल्ट वाटेल स्वतःबद्दल. अरे दुनिया तर कुठच्या कुठे जाऊन पोचली आणि मी इथेच आहे, मला काहीच माहिती नाही. तर असं करू नका. तुम्ही नेहमी अपडेट राहा. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. एखाद्या गोष्टीची इत्तमभूत माहिती नसेल तरी पण त्याच्यातल्या बेसिक गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे, आपल्याला आल्या पाहिजे. म्हणून नेहमी अपडेट असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आता आपला चौथा पॉईंट असा आहे की तुम्हाला तुमचं स्वतःचं असं एक लाईफ असलं पाहिजे. स्वतःचं लाईफ म्हणजे आपण जे जगतो ते आपलं स्वतःचंच लाईफ असतं, पण तसं नाही. मी घरी असते, किंवा मी ऑफिसला जाते, किंवा अजून काहीतरी मी माझ्या घरातली कामं करते. हे झालं आपल्या एक आपल्या कुटुंबाप्रती आपला वेळ असतो, आपल्या कामाप्रती आपला वेळ असतो. मी काहीतरी काम करते, मग ते 8 तासाची माझी ड्युटी असते, मी घरी वेळ देते, तर 4-5 तास माझी घरातली कामं असतात. पण हे सगळं करताना देअर आर ऑन माय टाईम, म्हणजे मी स्वतःसाठी किती वेळ देते, हा स्वतःचा वेळ आपण आपला राखून ठेवला पाहिजे. आणि या वेळेत तुम्ही काहीही करा. म्हणजे तुम्ही पार्लरला जा, तुम्ही स्किन केअर करा, किंवा मग तेच मगाशी सांगितलं एखादा छंद जोपासा, एखाद्या मैत्रिणीबरोबर फिरायला जा, कॉफी प्यायला जा, अजून काही करा. पण गाणी ऐका, एखादं पुस्तक वाचा, काहीही करा, शांत रिलॅक्स बसा, किंवा झोपून जा, काही करा. पण तो तुमचा मी टाईम असा असला पाहिजे तुमच्याकडे स्वतःचा, की त्या वेळामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टींवर विचार करू शकता. अजून काहीतरी तुमच्या आयुष्यात मी काय करू शकते, अजून ह्या गोष्टीवर तुम्ही स्वतःचं ते प्लॅनिंग करू शकता, किंवा मग तुमचं जे काही शेड्यूल असेल ते लिहून काढू शकता. काही असेल तुमचं काम, पण या सगळ्या कामातून एक अर्धा तास का असे ना स्वतःचा मी टाईम, किंवा मग तो स्वतःचा माझा टाईम असा असला पाहिजे असं मला वाटतं. तर नक्कीच या बाबतीत विचार करा. जर तुम्ही स्वतःला वेळ देत नसाल, तुमचा स्वतःचा असा टाईम नसेल एक पर्टिक्युलर ठरलेला, त्यासाठी 1 तास पाहिजे किंवा 2 तास पाहिजे असं नाही. आपण स्वतःसाठी अगदी 15 मिनिटं जरी काढली, अर्धा तास काढला, तर तोही अगदी पुरेसा वेळ असतो असं मला वाटतं. तर नक्कीच तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा आणि तुमचं आयुष्य छान मस्त एन्जॉय करा. आपला जो 5वा पॉईंट आहे ना, तो माझा पर्सनल खूप फेवरेट आहे. आणि मला फार आवडतं माझ्या मैत्रिणींबरोबर टाईम स्पेंड करायला.
म्हणजे जे काही आपल्या आयुष्यातले मित्रमैत्रिणी असतात, म्हणजे आपण नेहमी कोणाला भेटत नाही, नेहमी आपले फोन्स होत नाही, किंवा आपण नेहमी असं कुठे मैत्रिणीबरोबर छान ट्रिपला गेलोय वगैरे असं होत नाही. शक्यतो आपण आपल्या फॅमिलीलाच प्रायोरिटी देतो, की कुठे जायचं असेल फिरायला वगैरे तर आपण पहिला आपल्या फॅमिलीचा विचार करतो, चल मी माझ्या नवऱ्याबरोबर जाईन, माझ्या मुलाबरोबर जाईन. पण मित्रमैत्रिणींसाठी एक दिवस किंवा थोडासा वेळ हा असलाच पाहिजे. जर तुमच्या आयुष्यात मैत्रिणी असतील तर तो एक छान छोटासा ग्रुप, म्हणजे खूप मैत्रिणी आहे एवढा मोठा घोळका आहे असं नको, पण एक साध्या 2-3-4 मैत्रिणींचा असा एक क्लोज ग्रुप असेल ना, आणि तुम्ही त्यांच्याबरोबर छान वेळ घालवला तर तुम्हाला खूप छान आणि फ्रेश फील होता. हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे. माझ्या इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला तुम्ही बघितलं असाल, माझा एक छान मैत्रिणींचा ग्रुप आहे. तसं तर अजूनही बरेच लोक आहेत ह्या मैत्रिणींच्या लिस्टमध्ये, पण हे 4 जणी खूप स्पेशल, खूप छान बॉन्ड आहे. आणि आम्ही कुठल्याही विषयावर अगदी भरपूर तासनतास गप्पा मारू शकतो, रात्र जागरण करून गप्पा मारू शकतो, आणि आमच्या गप्पा संपतच नाहीत. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा स्वतः भेटतो ना, त्यानंतर जो एक काय बोलतो आपण, त्यानंतरचा जो दिवस असतो ना, तो खूप फ्रेश असतो. म्हणजे एक एनर्जी मिळते आम्हाला, की भेटल्यानंतर मस्त भरपूर बोलतो, आम्ही गप्पा मारतो, खूप हसतो, म्हणजे हसून हसून हे गाल दुखतात एवढा हसतो. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी आणि त्यानंतरचे बरेच दिवस असं खूप छान आणि रिलॅक्स वाटतं, की चला कोणतरी आहे की जे आपलं ऐकून घेईल, आपला जो काही नॉनसेन्स आपली बडबड असेल ती ऐकून घेईल. आपण त्यांच्यासमोर अगदी कुठल्याही विषयावर बोलू शकतो. आपण घरात एरवी बोलताना थोडंसं ताळतंत्र बाळगतो, की अरे कोण काय विचार करेल, काय बोलेल, पण आपल्या मैत्रिणींसमोर आपण अगदी बिंदासपणे बोलतो, खुलतो. तर अशा काही मैत्रिणींचा ग्रुप किंवा अशी एखादी जरी मैत्रीण असेल ना तुमच्या आयुष्यात, तर खूप तुम्ही स्वतः ब्लेस आहात असं मला वाटतं. मी स्वतः ब्लेस आहे आणि यासाठी खूप ग्रेटफुल आहे, ग्रॅटिट्यूड फील करते, की माझ्या आयुष्यात खूप छान अशी मला माणसं मिळाली आहेत, जी की अगदी अशी जपून ठेवण्यासारखी आहेत, जीवाभावाची आहेत, आणि फक्त हसण्यासाठी किंवा मग छान फिरण्यासाठी अशा गोष्टी नाही आहेत. जेव्हा आपल्याला गरज असते, जेव्हा काही आपल्यावर वाईट वेळ असते, संकट असतं, त्यावेळेला ही लोकही तेवढ्याच गरजेची असतात आपल्याला थोडी मदत करायला. मदत इन द सेन्स की एखादा फोन कॉल झाला, काय कशी आहेस, तुझ्या घरचे कसे आहेत, किंवा तुझ्यावर आता हे असं चाललंय प्रॉब्लेम, तर मग ठीक आहे आपण नंतर भेटू, नंतर बोलू, किंवा मग काय तुला प्रॉब्लेममध्ये तुझ्या मला मदत लागली तर सांग. तर हे ज्या गोष्टी आहेत ना, तर त्याही ह्या मैत्रीमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. नाही तर मी असेही बरेच ग्रुप बघितले आहेत की जे फक्त फिरण्यासाठी एकत्र असतात, मौज मजा करायला एकत्र असतात, पण तीच जर एखादी मैत्रीण जर आजारी आहे 8 दिवस, तर त्यांना माहितीही नसतं की अरे आपली मैत्रीण आजारी आहे. तर असं करून चालणार नाही. जर तुम्ही तुमच्याकडून लॉयल असाल, तुम्ही तुमच्याकडून जर त्यांना भरभरून प्रेम दिलात, तर तुम्हालाही समोरून तेवढंच प्रेम मिळेल. त्यामुळे असा एक छोटासा का असेना मैत्रिणींचा ग्रुप नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात ठेवा. त्यानंतर आपला जो 6वा पॉईंट आहे ना, तो म्हणजे कन्सिस्टन्सी. आता कन्सिस्टन्सी ही वेगवेगळ्या प्रकारची असते. कोणी आपल्या कामाप्रती खूप कन्सिस्टंट असतं, कोणी आपल्या भविष्यातील जे काही त्याचे फ्युचर प्लॅन्स असतील त्या बाबतीत खूप कन्सिस्टंट असतं, किंवा बऱ्याच गोष्टी असतात. पण आयुष्यात कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. आता या बाबतीत मी थोडी कमजोर आहे. म्हणजे मी एखादी गोष्ट करायची ठरवली तर मला त्याच्यात कन्सिस्टन्सी मेंटेन करता येत नाही. पण ही गोष्ट मी माझ्या आयुष्यात ज्या गोष्टीने मला नुकसान झालं आहे, किंवा माझी ग्रोथ थांबली आहे, किंवा मी अजून काही गोष्टी जास्त चांगल्या प्रकारे अचीव करू शकली असती, तर तेच हा जो पॉईंट आहे जो मला जमत नाही आहे किंवा मी ते गोष्टी करू शकली नाही, ते मी सांगते की तुम्ही करा. तुम्ही कुठल्याही गोष्टीला सुरुवात केलीत ना, तर त्या गोष्टी पूर्ण करा. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो पण त्याचा शेवट करत नाही, तर तसं करू नका. मीही त्या गोष्टी फॉलो करते आणि काय बोलतात मी ट्राय करते की मी एखादी गोष्ट सुरू केली तर ती कन्सिस्टन्सी मेंटेन करेन आणि करण्याचा प्रयत्नही करते. पण काही ना काहीतरी असे प्रॉब्लेम येतात आणि त्या गोष्टी राहून जातात. पण असं नाही आहे, मी ती सोडली तरी परत काही दिवसांनी जाऊन परत त्या गोष्टी करण्याचा ट्राय करते की आता मला होत नाही तर चला थांबते, 4-8 दिवसाचा ब्रेक घेते आणि नंतर करते. पण मला जी गोष्ट असं वाटतंय की एखाद्या गोष्टीने आपल्याला भविष्यात फायदा होऊ शकतो किंवा त्या गोष्टीने मला माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होऊ शकतं, तर मी ती गोष्ट नक्की करते. ब्रेक घेते पण पुढे जाऊन नंतर चालू करते. म्हणजे मी योगा शिकली गेल्या वर्षी 2025 मध्ये. मी जर काही चांगलं केलं असेल ना, तर मी छान छान योगाच्या पोजेस शिकली. म्हणजे जे योगाचे प्रकार असतात ना, तर ते छान शिकली. तर आता मध्ये मी गावावरून आल्यावर 1-1.5 महिना मी काही योगा करतच नव्हती. मला ते
म्हणजे वेळेचं कारण द्यायची की मला वेळ नाही आहे, मला आज नको, उद्या करू, परवा करू. पण आत्ता ह्या 4-5 दिवसात मी साधारण 1 तारीखपासून ना मी परत ते स्टार्ट केलं आहे आणि मला खूप छान आणि मस्त अगदी रिफ्रेश वाटतंय, फ्रेश फील होतंय. मग ती कन्सिस्टन्सी कुठल्याही कामात असते ना, आपल्या घरातल्या कामात असो किंवा बाहेरच्या कामात असो, इन जनरल आपल्या आयुष्यात असो, म्हणजे कुठलंही गोष्ट करताना कन्सिस्टन्सी ही फार महत्त्वाची असते. आपल्या रिलेशनमध्येही असो, म्हणजे आपलं जर रिलेशन आहे, आपण एखाद्या म्हणजे आपल्या नवऱ्याबरोबर आपलं छान रिलेशन आहे, छान आपलं नवरा बायकोचं बॉन्डिंग आहे, आपण छान एकमेकांची काळजी घेतोय, रिस्पेक्ट देतोय एकमेकांना, एकमेकांच्या आवडीनिवडी जपतोय, तर त्या गोष्टींना आपण त्या कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये असली पाहिजे, त्या केल्या पाहिजे. म्हणजे आज मी तुला सांगितलं की हा मला हे असं आहे, खूप प्रेम दाखवलं आणि दुसऱ्या दिवशी किंवा 8 दिवसांनी आपण त्याच्यातलं काहीच करत नाही आहोत, की आपण वेगळेच वागतोय, तर तसं नाही चालणार. म्हणजे अगदी त्या पीक लेवलला नाही, पण तो मधला जो भाग असतो ना, तो आपल्याला साधता आला पाहिजे, की आपण कुठल्याही नात्यामध्ये असे ना किंवा कामामध्ये असे ना, कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन करता आलीच पाहिजे. त्यामुळे हा सगळा जो आजचा हा व्हिडिओ मी सांगितलाय, की जो तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स देईल, म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी मी जे आता सांगितलेले जे 6 पॉईंट आहेत, ते तुम्ही छान प्रकारे तुमच्या आयुष्यात अंमलात आणलात, त्या केलात, एक्झिक्यूट केलात, तर नक्कीच तुमचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे ना, तो वाढेल आणि तुम्ही कुठल्याही ठिकाणी छान प्रकारे तुमचं मत मांडू शकता, बोलू शकता. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते लोकांना पटवून देऊ शकता. तुम्हाला कुठे बाहेर जायचं आहे तर तुम्ही एकट्याने जाऊ शकता. तुमच्यामध्ये ती एक अशी हे निर्माण होईल, की जिद्द निर्माण होईल, हां नाही मी करू शकते, मी ह्या गोष्टी करते, तर हेही मला नक्कीच येईल. तर असा होता आजचा हा एक छोटासा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून आपले छान छान व्हिडिओ आहेत या चॅनलवरती, तेही जाऊन बघा. या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही सजेशन असतील, तुम्हाला काही माझ्या व्हिडिओमधलं आवडलं असेल, नाही आवडलं असेल, तरी मला कमेंट करून सांगितलात तरीही चालेल. आणि चला तर मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसह. बाय.